कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, अक्षरा घरातून गेली कारण तू तिला जाऊ दिलंस। अधिपती, अक्षराला गमावशील अशानं कायमचा। हा ओके बोल। सॉरी भावा, इतका लेट कॉल केला। झोपमोड केली नाही ना तुझी? नाही झोप काय, झोप रुसल्या आमच्यावर। तू बोल। असं नको करत जाऊस रे, वेळेवर झोपत जा। तूच सांगायचं राहिला होतास। बोल बोल, काय काम आहे बोल, एवढ्या रातच्याला फोन केलास? होळी येते तर दरवर्षीप्रमाणे नियोजन करायचं आहे ना? हा करायचं, काही विषय नाही, करायचं। आई साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक सण तब्येतीत साजरा करायचा, नेहमीप्रमाणे व्यवस्थित। ठीक आहे, लागतो मी तयारीला। मी कॅश पाठवून देतो। कामगारांना मिठाई वगैरे जे पाठवायचं ते उद्या पाठवून द्या। हा, कामाला लागा। हो चालेल। हा, भेटूया उद्या। ठेवतो मी फोन। गुड नाईट। आमची नाईट काय गुड नसते आता। अधिपती, हो आईसाहेब, झोपला नाही का तुम्ही? योच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकतो की? हा नाही हो, झोपच लागत नाही हल्ली लवकर। बरोबर आहे, डोक्यात सुनबाईंचा विचार असताना झोप कशी लागणार? माफ करा आम्हाला अधिपती। का? आमच्यामुळे तुमची झोप उडाली, तुमची तब्येत बिघडली, तुम्ही असे उदास राहू लागलाय। हो, तुमच्यामुळे काय झालेलं नाही, उगाच आपले। आमच्यामुळेच झालंय की, आमच्यामुळेच सुनबाई घराबाहेर गेल्या। सगळ्याला आम्हालाच जबाबदार धरलं जात आहे। तुमचा काय दोष? एक मिनिट, तुम्हाला कोण जबाबदार धरतंय? जाऊ द्या हो, आता आम्हाला सवय झाली आहे सगळ्याची। तुम्हाला कोण काय बोललं काय? नाही, खरं सांगा। नाही अधिपती, आम्ही तुम्हाला फक्त एवढं सांगायला आलतो का तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका। तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा विचार करा। 4 वाजता काय बोलले काय? ठीक आहे, तुम्ही ग बसलाय म्हणजे तो माणूसच काहीतरी बोललाय 100%। जाऊ द्या अधिपती, एवढा काय मोठा विषय नाही तो। असं कसं मोठा विषय नाही? ते तोंडाला येईल ते तुम्हाला बोलणार, हे खपून नाही घेतलं जाणार या घरात म्हणावं। आता आलते मला अक्कल शिकवायला, सांगितलं बरोबर त्यासनी। नका बोलू त्यासनी काही, तुमचे वडील आहेत ते। काय नाही, दिखावा करतात ते, काळजी दाखवायचा। खोटी काळजी आहे ती सगळी, मला बरोबर कळतंय। आणि नको वाटतंय मला तो खोटेपणा। सांगितलं मी त्यासनी, म्हणलं आमच्यात पडू नका तुम्ही, आम्ही तुमच्यात पडायला येतो का? आमच्या संसारात काय बघायचं ते आमचं आम्ही बघू, आमचं आम्ही ठरवू म्हणलं। मग काय ठरवलंय तुम्ही तुमच्या संसाराचं? म्हणजे किती दिवस असं धरून ठेवणार? किती दिवस असं स्वतःला त्रास करून घेणार तुम्ही? मी पुढे त्रास कुठं करून घेतोय मी? अधिपती, तुम्ही किती बी नाही म्हणला तरी तुमचा चेहरा आम्हाला समज सांगतोय। जाऊ दे, हे विषयच जाऊ दे आता आई साहेब। आता एक काय ते ठरवा तुम्ही। कशाचं? सुनबाईंचा विषय तुम्हाला पाहिजे आहे का नगाय? किती दिवस असं गुरफटत राहणार? हा, आयुष्यात पुढे गेलं पाहिजे का नाही? खरं सांग काय, मी आता एकटा नाही पुढे जाऊ शकत आयुष्यात आई साहेब। तू सांगितले तसं करायचं। हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा। हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा मी सांगितले तसेच मसाले झाले पाहिजेत। लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, समदे मी सांगितले तसे झाले पाहिजेत। अहो दरवर्षी करतो का नाही आपण? हा, तर जर का मी सांगितले तसे मसाले झाले नाहीत, उमऱ्यातून परत लावून दे ना। हा, सांगून ठेवते। हा, बोल ग, काय झालं? अगं, हा, माणूस फोनवर बोलतो या, महत्वाचं असल, कामाचं असल, हा, डोसक्यात काही विचारच नाही। काय ग, काय झालं? अगं गप का, आता बोलून झालंय माझं, बोल की। अगं ते दुर्गे, ये फळस खाल्लीस तू? वय इथंच होते म्हणतो ना, खाल्ले 2-4। कशी का दुर्गे तू? जरा तरी थोबाडावर ताबा आहे का नाही? ए आत्ते, 2-4 नाही 10-12 खाल्ले।
अगं पण म्हणून एवढं बोलशील वय मला? आणून देते तुला म्या. होय ही अशी आहे. अगं ती एफस मला खायचे होते म्हणून तुला बोलले नाही. मग ते एफस कोणी खाऊ नये म्हणून कचऱ्यात टाकणार होते मी. ते तू खाल्लेस काय? अगं अगं ती एफस धनाजीकडून सांडले होते जमिनीवर. असू दे असू दे अगं आत्ते, फेकाच्या गोष्टी असं कोण ठेवतं का? असू दे बस बस बस. काय ग दुर्गे ते एफस खाताना माती बिती जाणवली काय? आत्ते, नाही तशी तुला सवय आहे म्हणा कसली? माती खायची. आत्ते, खा खा समजा खाऊन टाक. मी नाही कोणाला सांगणार. खा खा. आत्ते गप की ग. बरं सांग काय काम होतं? हा, मला ते ते पैसे पाहिजे होते. तुला कसं कळलं ग आत्ते? दुर्गे तू जेव्हा अशी पुसायचीच नव तेव्हापासून ओळखते मी तुला. अगं अंगा खांद्यावर वाढवले तुला. मी नाही ओळखणार बाई तुला. पण कसं आहे ना दुर्गे, मी तुला पैसे दिले असते पण अगं माझे ठेवणीतले पैसे गायब झाले. नाही म्हणजे हे काय पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. आधी कितीदा गेलेत पैसे. मग मी काय करते माहितीये, पैसे ठेवायची जागाच बदलते. मग काही दिवस पैसे गायब होत नाहीत. राहू दे आत्ते. अगं एवढं काय नाही, म्हणजे पैशाचा असं काय नाही, म्हणजे मला पैसे पाहिजेच आहेत असं बी काही नाही. नाही असं? हा म्हणजे हा मग नगत ना तुला पैसे. जाते मी. अगं अगं आत्ते थांब की. ते मला सांग, तू कुणाबरोबर फोनवर बोलत होतीस? अगं आता पावसाळा जवळ आला ना व, मग वर्षाचे मसाले करायचे तोच फोन केला होता. अगं काय आत्ते, अगं आजकाल का नाही ते रेडीमेड मसाले मिळतात बाजारात, तेच घ्यायचे ग. मला सांग कालची भरली वांगी कशी झाली होती? लई झाक. आणि दुपारची भेंडी? हा ती बी मस्त. आपल्या घरच्या सारखा मसाले भात बाहेर कुठं खायला मिळतो काय? अगं आत्ते तुला जे काय बोलायचे ते सरळ सरळ बोल की ग. हेच हेच धीर नाही तुला. मसाला बनवणं कसं धीराचं काम आहे. किती लाल पाहिजे, किती तिखट पाहिजे. गरम मसाला करतो की नाही त्यात काय काय आणि किती किती जिन्नस घालायचं ते समजा बघावं लागतं. आणि यो मसाला कढईत पडतो की नाही जेव्हा, तवा होतो आपल्या हातचा स्वयंपाक. ती चव बाहेरच्या मसाल्यात नसते. बरोबर आहे. पदार्थाला चव येण्यासाठी निगुतीनं आपण मसाला बनवतो की नाही, तसंच माणसांची काळजी घेऊन आपण घर बनवतो. पण आता दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्याला कसं कळायचं ते? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.